नमस्कार. दिवाळीचा उत्सव सुरू आहे. प्रत्येकाच्या घरादारासमोर रांगोळ्या, पणत्या याची सजावट आहे. अगदी उत्साहाने आपण हा सण साजरा करत असतो. तर आज आहे नरक चतुर्दशी. आज असते अभ्यंग स्नान. तर सकाळी तुमचे अभ्यंग स्नान देखील झालेले असेल. त्यासोबतच तुम्हाला काही उपाय देखील करायचे असतात. हे उपाय आजच्या दिवशी केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सहजच दूर होतील. कारण आज नरक चतुर्दशी आहे, त्यासोबतच अमावस्येला देखील प्रारंभ होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी घराच्या बाहेर फेका ही एक वस्तू. सर्व संकटे दूर होतील आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मुलांची प्रगती देखील होईल. त्यामुळे तुम्हाला ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. वेळ न वाया घालवता कोणती वस्तू आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. असे केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. दिवाळीच्या एक दिवस आधी साजरी होणारी ही नरक चतुर्दशी याला छोटी दिवाळी असे देखील म्हणतात. तर हा सण भगवान श्रीकृष्णाने राक्षस नरकासुरावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण करत असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करावे. कोणत्याही वाईट शक्तींचा नाश करायचा असेल आणि घरामध्ये सकारात्मकता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचाच आहे. आज संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर तेलाचे दिवे किंवा तुपाचे दिवे आवर्जून लावायचे आहे. विशेषतः घराच्या दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या दिवशी दानाला देखील महत्त्व आहे, म्हणून तुम्ही दान आवर्जून करावे. यामध्ये काळे तीळ आणि गूळ गरजू आणि गरीब व्यक्तींना आवर्जून दान करावा. त्यासोबतच त्यांना तेल, कपडे, अन्न किंवा दीपदान देखील आवर्जून करावे. यामुळे पुण्य प्राप्त होत असते. संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा देखील करावी, कारण हा दिवस दीपावलीच्या उत्साहाचाच एक भाग आहे. घरामध्ये स्वच्छता ठेवावी. घरासमोर रांगोळी देखील आवर्जून काढावी. या दिवशी हनुमानजीचे पूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून घरामध्ये हनुमान चालीसा, सुंदरकांडचे पठण करावे किंवा श्रवण करावे. या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये. सर्वत्र ठिकाणी दिवे लावावेत, कारण अंधार हा नकारात्मकतेला आमंत्रित करत असतो. तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी प्रत्येक घराघराच्या कोपऱ्यामध्ये दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे. तर ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेत फेकायची आहे? संध्याकाळी करायचं आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु नाही शक्य झाल्यास रात्री 12पर्यंत करू शकता. तुम्ही हा जो उपाय तिन्ही सांजेच्या वेळेत केला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम राहील, कारण नकारात्मकता पूर्णतः घरातून बाहेर जाणार आहे. हा इतका प्रभावी उपाय आहे की यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मकता दूर होत असते. त्यामुळे तुम्हाला तिन्ही सांजेला हा उपाय करणे शक्य झालं तर आवर्जून करा, कारण ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि अशा वेळेत हा उपाय केल्यामुळे निश्चितच त्याचे आपल्याला लवकरात लवकर फळ प्राप्त होत असते. आज नरक चतुर्दशीला तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील इडापिडा, अलक्ष्मी, वाईट कोणतीही शक्ती असो ती पूर्णतः नष्ट होणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सगळ्यांची चिडचिड होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, घरामध्ये सकारात्मकता जाणवत नसेल, नेहमी नकारात्मकता, विचार वाईट येणार, त्यासोबतच स्वप्न देखील वाईट पडणार किंवा तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील, कोणी काही सांगितले तर ऐकत नसेल, आजूबाजूला नकारात्मकता असल्यामुळे अशा गोष्टी घरामध्ये घडत असतात. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नसेल किंवा आजारपण नेहमी असेल, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, तर अशी कोणतीही निगेटिव्हिटी असो, कोणतीही नकारात्मकता तुम्हाला पूर्णतः नष्ट करण्यासाठी आजच्या या शुभ मुहूर्तावर हा उपाय करायचा आहे. कारण आज नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध हा श्रीकृष्णाने केला होता. म्हणून नरकासूर नष्ट झाल्यानंतर सर्व जग त्याच्या तावडीतून सुटले आणि आनंदाने जगू लागले. त्याप्रमाणेच तुमच्या घरामध्ये देखील कायम आनंद राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नरकासुराप्रमाणेच कोणतीही निगेटिव्हिटी, कोणतीही बाधा असो, कोणताही दोष असो, पूर्णतः नष्ट होण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. काही शत्रू त्रास देखील असतो,
आणि काही लोक असे असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात, पण त्यांची नजर आपल्याला लागत असते, कारण ते सतत आपल्याविषयी वाईट विचार करत असतात. म्हणून आपल्या मुलाबाळांना देखील नजर लागली की ते आजारी होत असतात, किंवा घरामध्ये कोणालाही नजरदोष झाला तर ते चिडचिडपणा, आजारपण हे वाढत असते. म्हणून असा नजरदोष दूर करण्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम राहणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत, कारण दिवाळी सुरू आहे. त्यामुळे जितके तुम्ही दिवे जास्त लावाल तितका लख्ख प्रकाश तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि त्याप्रमाणेच तुमचे जीवन देखील आनंदी होत असते, कारण माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, अखंड फूल असलेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. आणि यासोबतच तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे दररोज वापरतात ते मीठ घेतले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 2 किंवा 3 वड्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. त्यासोबतच तुम्हाला भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, नाहीतर साधा कापूर असेल तरी चालेल. कापुरामुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते. तर या सर्वच वस्तू नकारात्मकता पूर्णतः नष्ट करण्यासाठीच आहेत. त्यासोबतच तुम्हाला एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्या काळ्या कपड्यामध्ये या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत. ते बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर मुलांना तुम्हाला पूर्व पश्चिम बसवायचे आहे. आसन टाकून बसवले तरी चालेल. त्यानंतर त्यांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असे करत तुम्हाला 7 वेळा ही पोटली फिरवून घ्यायची आहे. घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. आणि असे करत असताना आपण जशी दृष्ट उतरवत असतो तशाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात म्हणायचे आहे की माझ्या मुलावरील सर्व संकटे दूर होऊ देत, नजरबाधा देखील पूर्णतः नष्ट होऊ दे, त्यावरील सर्व विघ्न संकटे पूर्णतः नष्ट होऊ दे, नकारात्मकता दूर होऊ दे, असं म्हणत राहायचं आहे. त्यासोबतच तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे. किंवा आज सोमवार आहे, सोमवती अमावस्या देखील आहे, म्हणून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. लक्ष्मीपूजन उद्या आहे, परंतु आज अमावस्येला सुरुवात होत आहे, म्हणून हा अत्यंत शुभ योग आलेला आहे. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. ही पोटली तुम्हाला मुलांवरून उतरवताना मुलांचे तोंड दक्षिणेकडे येऊ द्यायचे नाही आहे. पूर्व पश्चिम बसवले तर उत्तम ठरेल. त्यासोबतच तुम्हाला एकच पोटली घेऊन तुमच्या घरातील सर्व सदस्यांना उतरायची आहे. वेगवेगळी करण्याची गरज नाही आहे. एक मुलगा असेल त्यावरूनही चालेल, 2 असतील तरीही चालेल. घरातील कर्त्या पुरुषावरून त्याच्या प्रगतीसाठी, त्याबरोबरच मुलांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी मुलांवरून, मुलांचे सर्व संकट दूर होण्यासाठी आणि घरात आजारी कुणी असेल त्यांच्यावरून किंवा घरातील सर्व सदस्यांवरून ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर हीच पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तसंच तुम्हाला बाहेर जायचं आहे, मागे पाहायचे नाही आहे. आणि ही पोटली तुम्हाला बाहेर एखाद्या अशा ठिकाणी टाकायची आहे जिथे कोणाचेही पाय पडणार नाही, ओलांडण्यात येणार नाही, अशा एखाद्या जागी टाकून द्यायची आहे. तुम्ही ही पोटली एखाद्या जवळपास कुठे पाणी असेल त्यामध्ये विसर्जित करू शकता, किंवा तुम्हाला कुठेच जाणे शक्य नाही झाल्यास तुम्हाला घराच्या बाहेरच ही पोटली जाळून टाकायची आहे. कापूर टाकून तुम्ही ही जाळून टाकू शकता. ही पोटली तुम्ही बाहेर फेकून आल्यास फेकल्यानंतर घरी येताना मागे पाहायचे नाही आहे. तसेच घरी यायचे, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि नंतर तुम्ही घरामध्ये वावरू शकता. घरातील पूर्ण नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच आजच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करण्याला देखील महत्त्व आहे, त्यामुळे ते नक्की करा. आणि अजून एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील पूर्ण नकारात्मकता, म्हणजेच तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील आणि आपल्याच घरातल्या व्यक्तींविषयी सतत वाईट विचार येत असतील, काही ना काही मनामध्ये त्यांच्याविषयी म्हणजे स्वतःच्या मुलांविषयी येतात किंवा स्वतःविषयी कोणतीही भीती, अकाली मृत्यूची भीती, असे काही असंख्य विचार येत असतात. असे निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो उपाय या चॅनलवर उपलब्ध आहे, नक्की बघा. अत्यंत सोपा उपाय आहे. उशीखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे, कोणी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचे, संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्की बघा. माझ्या या चॅनलवर आहे, लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.